नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवलिंगाचे रहस्य। विठुरायाच्या डोक्यावरती शिवलिंग का आहे या रहस्याचा उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे भागवत धर्माचे प्रमुख दैवत मानले जाते। विठोबा, विठुराया, पांडुरंग किंवा पंढरीनाथ अशा प्रकारच्या अनेक नावांनी विठुरायाला ओळखले जाते आणि ही एक हिंदू देवता म्हणून मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात पूजला जातो। विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू, वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे। विठोबा हा देव भक्तांच्या भेटीला आलेला आहे व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो। श्री हरी विठ्ठल या नावाने अवतार घेऊन परमभक्तांना भेटून त्यांचे स्वरूप दाखवतो आणि भक्तांची सेवा केल्याचे फळ म्हणून तो भक्त मोक्षास पात्र देखील होतो। सर्व भक्त आणि संत विठ्ठलाला माऊली म्हणतात, यासाठी सुद्धा एक कारण आहे आणि भावनात्मक दृष्टिकोन सुद्धा आहे। माऊली म्हणजे आई। आपल्या आईला आपण हाक मारतो ते निष्कपट असते, त्यात कोणतेही कपट नसते। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनी पांडुरंगाला आपल्या मातेच्या स्वरूपात पाहिले आहे। माऊली म्हणजे प्रेम आणि ममता। संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात। संतांनी आपल्या विठुरायाला माऊली अशी हाक मारली आहे। पंढरपूरचे विठोबा मंदिर हे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी असे सुद्धा म्हटले जाते। अशी थोर महिमा आपल्या विठुरायाची आहे। सर्वच भक्त प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तसेच आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या वारीला जातात। तसेच एक पौराणिक कथा सुद्धा सांगितली जाते। भगवान विष्णू रुक्मिणीच्या शोधामध्ये दिंडी वनात आले आणि तिथे येऊन पुंडलिकाच्या विनंतीवरून विठेवरी उभे राहिले। पुंडलिकाने प्रार्थना केली, तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या। जे पण भक्त येतील त्यांच्यावर तुमची कृपादृष्टी असू द्या। भगवान विष्णू रुक्मिणीच्या शोधासाठी आलेले नव्हते, तर आपल्या भक्तांना भेटायला सुद्धा आले होते। ज्यावेळेस भगवान पुंडलिकाला भेटायला आले त्यावेळेस लाखो सूर्याचे तेज पडले। तसे तेज त्या ठिकाणी पडले आणि भक्त पुंडलिकांनी ते तेज पाहिलं। पुंडलिक यांनी भगवंताला असे सांगितले की आपल्या आईवडिलांची सेवा करू दे, मला वेळ नाही। त्यानंतर भक्त पुंडलिकांनी एक वीट फिरवली आणि भगवंताला सांगितले, भगवंत तुम्ही या विटेवरती उभे राहा। जो कोणी भक्त येतील त्यांना तुमची पूर्ण कृपा प्रदान करा। ही बातमी ब्रह्मांडातील देवदेवतांना सुद्धा कळाली की भगवंत पंढरपुरात राहत आहे। याची कृपा भक्तांवरती त्यांची कृपा प्रदान करत आहेत आणि हीच बातमी देवादिदेव महादेव यांना कळाली। आषाढी कार्तिकी एकादशीला लाखो भक्तांचा मेळा या ठिकाणी भरतो असे त्यांना समजले आणि ते आपल्या संपूर्ण परिवारासह पंढरपूरला निघाले। सगळ्यात पहिले वारकरी हे भगवान शंकरच आहेत आणि नंतर पार्वती, कार्तिक, गणपती आणि नंदी हे पाचही जण पंढरपूरच्या दिशेने निघाले। पंढरपूरला नेहमीच भयानक गर्दी असते। ज्यावेळेस भगवान शिव पंढरपुरामध्ये आले आणि गर्दी असल्यामुळे त्यांना देवाजवळ जाता आले नाही आणि चालून चालून पार्वती माता सुद्धा खूप दमल्या होत्या। तेव्हा त्या शिवजींना म्हणाल्या, देवा मी पुढे जाऊ शकत नाही। मंदिराच्या पश्चिम दिशेला पद्मावती देवीचे मंदिर आहे, तेथे पार्वती माता बसून राहिल्या। त्या पुढे गेल्या नाहीत आणि नंतर नंदी पुढे हनुमानाच्या मंदिरासमोर जाऊन म्हणाला, खूप गर्दी आहे, आता मी पण येणार नाही। नंतर कार्तिकेय पण गेले नाहीत आणि गणपती शिव दर्शनासाठी आतमध्ये जाऊ लागले आणि मंदिर
महाद्वारामधूनच आतमध्ये जाताना गणपतीचे मंदिर आपल्याला दिसते आणि तिथेच गणपती बाप्पा थांबले. त्यांनी भगवान शिवांना सांगितले, मी आत जाऊ शकत नाही, तुम्ही आत जा. आणि नंतर शिव आतमध्ये गेले. त्यांनी भगवंताचं सुंदर असं दर्शन घेतलं. भगवान विष्णूंचे हे विठुरायाच्या स्वरूपातील रूप पाहून देवादिदेव महादेव यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले आणि तिथेच भगवंताची स्तुती करू लागले. आणि ते सगळं ऐकून आपल्या प्रेमळ भक्ताला जागा तरी मी कुठे देऊ, एवढ्या गर्दीमध्ये माझा भक्त आलेला आहे, त्याला मी आता जागा कुठे देऊ हा प्रश्न विठुरायाला पडला. मग विठुरायाने आपल्या डोक्यावरती देवादिदेव महादेव यांना जागा दिली आणि म्हणूनच भगवान शिवांचे शिवलिंग त्यांनी डोक्यावरती घेतले. यातूनच विठुराया संपूर्ण जगाला दाखवून देतो की जो भक्त माझ्याकडे येईल आणि माझी प्रामाणिकपणे भक्ती करेल त्या प्रत्येक भक्ताला मी असा मान देईन. विठुराया आपल्या भक्तांची किती काळजी घेतात. एका भक्ताला दिलेले वचन पाळण्यासाठी विठुराया युगानुयुगे त्या विठेवरती उभे आहेत. अशा प्रकारे विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवलिंगाची ही एक रहस्यमय आणि एक भक्त आणि एक देव यांच्या प्रेमळ मिलनाची ही कथा आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी दिसतात. विठ्ठल रुक्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत मानले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी सुमारे 1800 वर्षापासून वारकरी संप्रदाय वारी घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. पंढरपुरात आणि महाराष्ट्रात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. म्हणूनच संत आणि सर्व भक्तांनी भगवान विठ्ठलाला माऊली या नावाने संबोधले आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारच्या देवी देवतांच्या रहस्याचा उलगडा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.